बीजेपी अराउंड टोटल तेंच्यांनी जे युनिट्स आउट केले तुम्ही फाटल्यान पळोवंक शकता युनिट्स आउट केले ते 8633 म्हणजे 8633 बॉन्ड्स तेंच्यांनी आउट केले आणि 6060 crores 6060 crores टोटल अमाउंट असले म्हणजे 8000 इन्स्टॉलमेंट म्हणजे क्लस्टर असले आणि तिथून मागीर 6000 बीजेपी अराउंड 6000 crores तेंच्याका अमाउंट मेळ्ळो सेकंड आसा टीएमसी तेंका युनिट्स मेळ्ळे म्हणजे बॉन्ड्स मेळ्ळे नंबर ऑफ बॉन्ड्स मेळ्ळे 3300 आणि टोटल 1609 crores आणि थर्ड आसा मागीर इंडियन नॅशनल काँग्रेस तेंका युनिट्स मेळ्ळे 3146 आणि मागीर 1214 crore तिका मेळ्ळे पण गोयच्यो पार्टीज तुम्ही पळोवंक शकता की गोवा फॉरवर्डा तिका 35 lakhs मेळ्ळेले आसा जो फाटल्यान तुमकां दिसचेना ते आणि एमजीपी का रिजनल पार्टीज मेळ्ळे 55 lakhs सो अशे हे समरी आमी केल्लेली आसा सो आता आमी पळोवया की हे इलेक्ट्रल बॉन्ड्सान कसो हे कंपनीक फायदा केला आणि हेच कंपनीन कसो इलेक्ट्रल बॉन्ड्स तेंच्यांनी परचेस केले आणि मागीर कशे ते रिडीम्स पॉलिटिकल पार्टीसान केले आता मेजर जी कंपनी आसा तुम्ही पळोवंक शकता मेजर जी कंपनी आसा टॉप नंबर 1 आसा ती फ्युचर गेमिंग एंड हॉटेल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड तेका हा 1368 crores तितलो तेंच्यांनी पॉलिटिकल पार्टीसान दिला आणि तुम्ही पळोवंक शकता तेची हिस्ट्री अशी आसा की तो एक ती गेमिंग कंपनी कसिनो कंपनी आणि तो ओनर कोण आहा तो त्याचे नाव आसा ते तो सांटिगो मार्टिन म्हणून तेका गेमिंग किंग असे म्हणटा त्यांनी कितले केले 1300 crores बिटवीन या 4 वर्सांक 2019 ते 24 पर्यंत त्यांनी घेतले मागीर रिपोर्ट्स कितें म्हणटा की फ्युचर गेमिंग जी कंपनी हा तेगेर ईडीन 2022 एप्रिल 2022 तेजे अराउंड 409 crores तेजे एसेट्स आहा ते अटॅच केले म्हणजे जे बॉन्ड्स घेवच्या पयली तेजे एसेट्स केले की मागीर 2023 त्यांनी एनकॅश केले बॉन्ड्स मागीर 2024 आता लेटेस्ट त्यांनी एनकॅश केले आणि कशी हे कंपनी वायलेशन्स केला प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट तेजो वायलेशन्स केला त्यांनी मागीर तेगेर मागीर लॉटरी एजन्सी लॉटरी ऍक्ट त्यांनी वायलेट केला मागीर सीबीआयने तेजे रेट्स आहा आणि इन्कम टॅक्सने तेजे रेट मारलेले आसा आणि तेंच्यांनी म्हणटा आसतना ईडीन कितें म्हटलें की मार्टिन जो कोण ओनर आहा मार्टिन एंड एसोसिएट्स म्हणजे आनीक कंपनी आहा made illegal gain to the extent of 910 crores on account of inflating price winning tickets claiming from the period of 2009 to 2010 म्हणजे जे बॉन्ड्स घेवच्या पयली तेजो जे जेन्ना रेट जाली 2019 तेजे बॉन्ड्स घेवच्या पयली तेंच्यांनी हे सगळे रेट्स मारलेले दुसरी कंपनी जी आसा तुम्ही पळोवंक शकता की मेगा इंजिनियरिंग जेंच्यांनी 14000 crore तो प्रोजेक्ट तेंका मेळ्ळलो आसा ठाणे प्रोजेक्ट म्हणजे इंजिनियरिंग कंपनी हैदराबादची इंजिनियरिंग कंपनी आहा थंयसर तेंका मागीर एलएनटी तो पॅकेज तेंका मेळ्ळलो आसा आणि दुसरे तेंका प्रोजेक्ट्स मेळ्ळे आसा फॉर एग्जांपल जोनल टनल एंड पुलवामा डॅम मागीर कालेश्वरम डॅम हे सगळे हे प्रोजेक्ट तेंका मेळ्ळा आणि मागीर तेंच्यांनी हे बॉन्ड्स सगळे 4 पिढ्यान तेंका जे आहा ते तेंच्यांनी एनकॅश केला नाजाल्यार परचेस केला तिसरी मेन आसा ती वेदांता आता वेदांताचे रिपोर्ट्स कितें म्हणटा की वेदांतान बॉन्ड्स अराउंड 376 crores बॉन्ड्स घेतलेले आहा आणि हे त्यांनी फ्रॉम एप्रिल 2019 टिल डेट त्यांनी तो घेऊत आसा जसं की तेंका फ्रॉम ट्रान्झॅक्शन घेऊत आहा आणि तेंचे सीबीआयन ऑलरेडी 2022 तेंचे मनी लॉन्ड्रिंग केसीस चालू आसा 2019 तेंचे अराउंड तेंच्यांनी पयली स्टार्टिंग करताना 39 crores घेतलेले मागीर तेंचे ईडी रेट तेंचे वाढले जशे ईडी रेट्स वाढले तेंच्यांनी ते घेऊन आता 376 crores तेंच्यांनी घेतलेले आसा आणि ओवर द नेक्स्ट 4 इयर्स म्हणजे 4 वर्सां जेन्ना कोविड मध्ये आलो तेन्ना तेंच्यांनी 300 घेऊन क्युम्युलेटिव्ह बॉन्ड्स ऑफ 376 crores टोटल 376 crores तेंच्यांनी बॉन्ड्स घेतलेले आसा सो अशे जो आमी पळयता ह्यो कंपनी आसा नाजाल्यार तेंका खंय ना खंय ते डायरेक्टली जो ईडी रेट्स नाजाल्यार सीबीआय रेट्स नाजाल्यार इन्कम टॅक्स रेट्स नाजाल्यार ते गव्हर्नमेंटाचे प्रोजेक्ट्स हे बॉन्ड घेवनूच तेंका मेळ्ळे आनी बॉन्डाच्या आशेनूच तेंका दिल्ले आसा अशें तरी आमकां दिसता आता हेजो इम्पॅक्ट कितें हेजो इम्पॅक्ट कसो फुडें जातलो आनी गोंयच्यो ज्यो पॉलिटिकल पार्टीज आसा तेजेर स्पेशली काँग्रेस जावं नाजाल्यार आम आदमी पार्टी जावं
आनी बाकीच्यो ज्यो पार्टीज आसा ज्यांचे सगळ्यांनी हेजेर बेनिफिट घेतला त्यो ह्यो पार्टीज कित्याक ओग्गी आसा आनी कित्याक तेजेर आवाज काडना हे तुमकां आमचो मनीस सांगता. आता अजयन जशें सांगलें की इलेक्ट्रॉल बॉन्डाचो डेटा काल आउट जाला आनी हो एक शॉकिंग डेटा कसो आसलो लोकांक पळोवपाक की एक कंपनी कशे हजारांनी करोडाचे बॉन्ड घेता आनी पॉलिटिकल पार्ट्यांक बेनिफिट करता, पॉलिटिकल पार्ट्यांक ती डोनेशन्स वयता आनी इतली वर्सां ते 4-5 वर्सां जाली हे बॉन्ड्स जे इलेक्ट्रॉल बॉन्ड असले ट्रान्सपरंट नासले म्हणजे पब्लिकाक ते कळनासले, पब्लिकाक ते आरटीआयच्या थ्रू मेळनासले की कोणे कितले पयशे दिला कोणाक दिला. आता काल 2 तरेचो डेटा अजयन सांगला तसो आउट जाला खंयच्या कंपनीक बॉन्ड्स विकते घेतला ते आनी खंयच्या पार्ट्यांनी ते एनकॅश केला ते म्हणजे खंयच्या पार्ट्यांनी तेचे डोनेशन एक्सेप्ट केला ते. जाल्यार हे जेन्ना आमी पळयता तेन्ना आता गोंयांत जे पॉलिटिकल पार्टीज मेजर आसा दॅट इज बीजेपी, काँग्रेस, आप आनी गेल्या फावटी येयल्ली ती टीएमसी. आता हेतून बीजेपीक ऑलमोस्ट 6061 करोड तेंकां ईडीच्या हेच्या बॉन्डाच्या थ्रू तेंकां मेळ्ळले आसा. टीएमसीक 1610 करोड मेळ्ळले आसा, काँग्रेसीक 1422 करोड मेळ्ळले आसा आनी आपाक 65 करोड मेळ्ळले आसा. आता हे पयशे जे तेंकां मेळ्ळा जे आयज हे पॉलिटिकल जे गोंयांत जे पॉलिटिकल पार्टीज आसा जे आरजीची फकाणां मारता की आरजी भीक मागता, आरजी डोनेशनां मागता, आरजी डोनेशनाचेर चलता. आरजी तरी गोंयकारां कडेन डोनेशन मागता, क्राउड फंड करता पार्टेक खंयच्या बिल्डरा कडल्यान, खंयच्या माफिया कडल्यान, खंयच्या लॉटरी किंगा कडल्यान, गेमिंग जे करता तेंच्या कडल्यान ना जाल्यार कसलो बेनिफिट घेवन फंडिंग घेयना म्हणजे तूं आमकां फंड दी आनी आमी तुका हेल्प करता असल्या कारणान आरजी फंड घेयना. सो आता हे जे पॉलिटिकल पार्टीचे इतले दीस आरजीक तोंड मारताले फंडिंगेच्या नांवान आयज ह्या सगळ्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्डाचो फायदो घेतलेलो आसा. बीजेपी तर हेतून नंबर 1 आसा. अजयन जशें सांगले जे आयज लॉटरी किंग आसा तेजेर ईडी रेट पडल्या तेजेर 400 करोडाचे तेजे एसेट्स आहा ते सीज केले आनी तरी पूण तेंच्यांनी ते रोखडेच सीज केल्या उपरांत रोखडेच तेंच्यांनी फंडिंग केला. आतां तुमकां डेटा जर सांगपाक गेलो आमी जाल्यार हेचेर गेमिंगाचेर रेट पडलेली 2/4/2022 म्हणजे एप्रिलान आनी रोखडेच 7 तारीख ते तो 100 करोडाचे बॉन्ड विकते घेता. आता हेचो बेनिफिट कोणाक जातलो. तशेंच मेगा इंजिनियरिंग आसा एप्रिल 2023 तेचेर इलेक्ट्रॉल बॉन्ड तो घेता आनी 2000 रोखडेच मेन तेका 14,400 करोडाचो तेका ठाणे बोरिवलीचो तेका प्रोजेक्ट मेळटा. मागीर सिमिलर वेदांतान ऑलमोस्ट 370 करोडाचे बॉन्ड घेतलेले आसा आनी जर तुमी पळयत जाल्यार गोंयान आयज मायनिंग ब्लॉक जे आसा ते वेदांताक दिल्लेले आसा. गोंयांतले आमचे गांव शिरगांव असलो गांव, मुळगांव असले गांव हे आमचे गांव आसा. हे गांवान घरां आसा, देवळां आसा, हे सगळे तेंच्यांनी लिजान घातलेले आसा. म्हणजे आता हे बॉन्ड तेंच्यांनी वेदांतान जे दिला ते बॉन्ड दिला जर ते पार्टीन जर बीजेपीन जर एनकॅश केला तो डेटा मागीर कळटलो. म्हणजे तेंकां बेनिफिट करपाक आयज वेदांत आमचे गोंय हे विकता काय, ह्या बीजेपीन आमचे गोंय विकपाक काडला काय वेदांताक असो प्रश्न सगळ्यांक पडटा. तशेंच यशोदा हॉस्पिटल म्हणून आसा तेंच्यांनी 162 करोड तेंच्यांनी दिले आनी यशोदा हॉस्पिटल जर तुमी गुगल करशात जाल्यार तुमकां मेळटले की कोविड टायमाचेर फ्रॉड करपाक कस्टमर पेशंटांक लुटपाक ही कंपनी नंबर 1 आसली. तेचेर कितलेशेच कंप्लेन आहा, कितलेशेच तेचेर रिपोर्ट आसा. ही कंपनी वॉशिंग मशिनान इलेक्ट्रॉल बॉन्ड दिल्या उपरांत क्लीन जाता. तशेंच आनीकूय जिंदाल स्टील आसा जे गोंयांतूय जिंदाल आसा. सो तो 7 ऑक्टोबराक 25 करोडाचो तो बॉन्ड दिता आनी रोखडो 10 ऑक्टोबराक तेका कोल मायनिंगेचो एक ब्लॉक मेळटा. सो हे सगळे जे इन्स्टन्सीस आसा हे बेश्टे जायना. हांगा गिव एंड टेक सद्या हितून चल्लेले आसा. ईडी यूज ह्या बीजेपी सरकारान केल्लेले आसा. जो बीजेपी सरकार न खाऊंगा ना खाने दूंगा म्हणटा आयज तेंचो स्लोगन चेंज जाल्लो आसा. मोदी इतलेच म्हणटा आप मुझे चंदा दो मैं आपको धंदा दूंगा. हे सध्या बीजेपीचे धोरण सध्या चल्लेले आसा. चंदा आनी धंदा हे वांगडा मेळोन ते सध्या करिता. आता हितून गोंयांत कितें लॉस आसा. आयज हो जो इलेक्ट्रॉल बॉन्डाचो जो पयसो येता जशी जशी इलेक्शन येता तेन्ना होच पयसो गोंयांत ते पुश करता. तुम्ही जर पळयत गेल्या फावटी टीएमसीन आनी आपान जो पयसो ओतलेलो आनी बीजेपी जर ओतता तो तर कंटिन्यू चालूच आसता. पूण हे जे पॉलिटिकल पार्टी गोंयांत येतात आनी पयसो ओततात पळय हो पयसो ह्या इलेक्ट्रॉल बॉन्डा पासून जेची ट्रान्सपरन्सी इतले वर्सां नासली तेच्या पासून आसा.
आणि गेल्या फावटी गोवा फॉरवर्डाक 35 लाख येयल्ले आणि MGP 55 लाख येयल्ले. हे दोनूय तांकां जे इलेक्ट्रॉल बॉन्ड येयला हे गोवा फॉरवर्डाक 12/1/2022 म्हणजे 12 जानेवारी 2022 म्हणजे इलेक्शनाच्या पयली इलेक्शन आसले 14 फेब्रुवारीचेर जाल्यार 12 तारखेक जानेवारीन तांकां मेळ्ळा आणि MGP 55 lakhs मेळ्ळा ते 18 तारखेर 18 जानेवारीक मेळ्ळा म्हणजे इलेक्शनाच्या मातशे पयली तांकां हे बॉन्ड मेळ्ळले आसा. आता गोंयांत जे आयज जे राजकारण चलता पयशांची जी उधळपट्टी चलता लोकांक आमी सांगपाक सोदता की रेव्होल्युशनरी गोवन्स हेच्या पासून सगळ्या पासून क्लीन आसा. आमी जे फंडिंग घेता ते फक्त आमच्या गोंयकारां कडल्यान घेता. आमी खंयच्याच मायनिंग कंपनी आता हे वेदांता जे आसा जे गोंय काबार करपाक येयला तेंच्या कडल्यान आमी पयशे घेयना ना खंयचे कन्स्ट्रक्शन कंपनी जे गोंयची आयज पाट घालतात व्हडले व्हडले प्रोजेक्ट्स गोंयांत हाडटात तेंच्या कडल्यान आमी पयशे घेयना ना लॉटरी ना जाल्यार कॅसिनो असले जे कंपनी आहा हेंच्या कडल्यान घेयना. आयज जर तुमी पळयत हो बीजेपीचो सरकार ना खंयची पॉलिटिकल पार्टी हे जे बाकीचे पॉलिटिकल पार्टी आसा ह्या सगळ्या विशयांचेर रोगी आहा. मेगा कन्स्ट्रक्शन येता तेजेर रोगी आसा, कॅसिनोचेर रोगी आसा, बाकी सगळ्या विशयांचेर ते आयज तोंड धापून ओग्गी आसा कित्याक हे सगळ्या पॉलिटिकल पार्ट्यांक आयज हेचो बेनिफिट मेळ्ळो आसा. बीजेपी 6061 करोड, TMC 1610 करोड, काँग्रेस 1422 करोड आणि आम आदमी पार्टी 65 करोड. जे स्वतः ट्रान्सपरंट म्हणटाले, जे स्वतः क्लीन म्हणटाले, जे स्वतः आमी आमच्या इतले आणि क्लीन कोणूच ना म्हणटाले तेंका सुद्धा 65 करोडाचो हांगा इलेक्ट्रॉल बॉन्ड तेंच्यांनी घेतलेलो आसा. आणि लास्ट टायमूय तुम्ही जाणा आम आदमी पार्टीन दिल्लीन लिकर स्कॅम जाल्ल्या उपरांत जे भानगडी जाले लिकर स्कॅमाचो पयसो गोंयांत कसो हवालाच्या थ्रू तेंच्यांनी हाडलो, गोंयांत यूज केलो आणि आपले राजकारण केले हे सगळे जग जाहीर आसा, सगळ्या मिडियाचेर आसा. सो लोकांनी हे विचार करपाक जाय की हे जे पॉलिटिकल पार्टीज आसा हे गिव्ह अँड टेक रिलेशन करता म्हणजे खंयच्याय कॉर्पोरेटाक सपोर्ट करप आणि तेच्या कडल्यान अशे इलेक्ट्रॉल बॉन्ड घेवप ना तेच्या कडल्यान डोनेशन घेवप आणि लोकांक फोंडान घालप. आयज गोंयानूय अशेच प्रकार चलता. गोंयानूय आयज कॉर्पोरेट लॉबी गोंयान आयज तयार जाल्लेली आसा. भरपूरशे कॉर्पोरेट गोंयान येवपाक सोदता, मोनोपोली करपाक सोदता आणि मोनोपोली करून ते मागीर ह्या सरकाराक ना जाल्यार जे कोण रुलिंग आसा ना दुसरे पॉलिटिकल पार्टीज आसा जे तांकां सपोर्ट करता तांकां ते ह्या रितीन ते फंडिंग करता. आणि हेच कारणाक लागून गोंयची इकॉनॉमी गोंयकाराची इकॉनॉमी आसा गोंयकाराचो फायनान्शियल स्टेटस आहा पळय तो काबार जायत आसा. सो प्रत्येक जाण कॉर्पोरेट येता धंदो करता आणि गोंयकाराचो धंदो मारता. आणि ही स्टायल आता बीजेपीन सामकी धरलेली आसा. बीजेपी थोडेच कॉर्पोरेट धरता आणि तो धंदो करता आणि गोंयानूय आयज तेंच्यांनी अशेंच चालू केल्लें आसा जेतून गोंयकारांनी जागे जावपाची गरज आसा, गोंयकारांनी विचार करपाची गरज आसा. लोकांक हे एक आयकपाक फक्त फिगर कशे दिसता की 1400 करोड 200 करोड 900 करोड मेळ्ळा म्हण कितें जालें. लोकांक सांगपाक सोदता की हे जे चडशे धंदे आसा जे गव्हर्नमेंटाक प्रोजेक्ट म्हणून गव्हर्नमेंटान ते कंपनीक दिल्ले आसा आणि त्या प्रोजेक्टाचो जो पयसो तांकां वयता लायक एक कंपनी आता 14,400 करोडाचो जर टर्नराचो प्रोजेक्ट मेळ्ळो जाल्यार तो आमचो टॅक्स पेयराचो पयसो वयता आणि तेचे तांकां कितें तरी दिवपाक जाय रिटर्न ना प्रोजेक्ट मेळोवपाक लागून म्हणून इलेक्ट्रॉल बॉन्ड घेता. एक तर ताका तो प्रोजेक्ट दिल्या उपरांत तो इलेक्ट्रॉल बॉन्ड दिता ना जाल्यार ताका असो दिता. आणि दुसरी गजाल म्हणल्यार जेन्ना इलिगल कितें करता जो रेव्हेन्यू गव्हर्नमेंटाक येवपाक जाय, गव्हर्नमेंटाचे तिजोरीन येवपाक जाय, तेचेर IT रेट पडटा, तेचेर ED रेट पडटा, तो गव्हर्नमेंटा कडेन पयसो येवचो सोडून तो पयसो तो काडटा आणि ते इलेक्ट्रॉल बॉन्डाक घालता आणि तो मागीर खंयची तरी पार्टी जी तांकां सपोर्ट करता ज्या राज्यांत ती गव्हर्नमेंटान आसता ती पार्टी तांकां काडटा आणि ते इलेक्ट्रॉल बॉन्डान हेल्प करता. सो हे सगळे प्रकरण आसा ते व्हडले करप्शनाचे आसा. आता आयज सुप्रीम कोर्टाचे आणि एक ऑर्डर येयले की SBI खंयच्या पॉलिटिकल पार्टीन खंयच्या कंपनी कडल्यान पयसो घेतला, कितलो घेतला, केन्ना घेतला हे सगळे डिस्क्लोज करपाक लागून तांकां सोमार मेरेन टायम दिल्लो. आता तेन्ना एक्चुअली कळटले की खंयच्या कंपनीन कोणाक सपोर्ट केला, खंयच्या टायमाचेर सपोर्ट केला, ED रेट केन्ना पडली, मागीर त्यांनी बॉन्ड केन्ना भरले आणि ते बॉन्ड कोणे घेतले, गव्हर्नमेंट कोणाचो जाल्लो, ते गव्हर्नमेंट जावन कोणाक पयशे येयले आणि मागीर ते पयशे त्या पार्टेक केन्ना मेळ्ळे. गेमिंग लॉटरी करता जे सुसंस्कृत आणि भारतीय संस्कृतीचे गजाली करपी बीजेपी आसा तेका ह्या गेमिंग कंपनी कडल्यान पयशे येयला काय ना ही पळोवपाची गरज आसा.
जे आयज जुगाराचेर हांगा गोंयांत जुगाराचे जुगार भरलेले आसा, वयता थंय कॅसिनोचे बोर्ड दिसता, मांडोळीन वता जाल्यार फक्त कॅसिनो दिसता आनी आतां गांवागांवांत कॅसिनो पावलेले आसा, गांवागांवांत इल्लीगल गॅमलिंग चल्लेली आसा बीजेपीच्या अंडर. जाल्यार ह्या बीजेपी त्या गेमींग पासून जेतून गोंयकारांचे नाजाल्यार लोकांचे फॅमिली उद्ध्वस्त जाता, हेतूंतल्यान कितलो पयसो येयला पळय ह्या सुसंस्कृत आनी सो कॉल्ड हिंदुत्व पॉलिटिकल पार्टीक हे लोकांक कळटले. सो हेच्या वयल्यान क्लियर जातले की हे पॉलिटिकल पार्टी आपले राजकारण कशें करता आनी खंयचो पयसो हाडून तुमकां वाडटा आनी हे व्हडले व्हडले इव्हेंट्स करता ते. देव थँक्यू. तुवें सांगला की सगळे पार्टी जे आसा जे नॉन करप्ट म्हणटाले ते सगळे इनवॉल्ड आसा म्हटल्यार आयज आप काँग्रेस आनी सगळे. काल तुमी डिक्लेअर केल्लें की तुमी सुद्दां जो इंडिया ग्रुप आसा ताका सपोर्ट करतले फाल्यां निवडून आयल्यार. हेतून आमी कशे तरेन पळोवपाचें की फाल्यां ते करप्ट आनी तुमी तेंच्या वांगडा मागीर इंडिया अलायन्स आसा, हेतून फक्त आप आनी काँग्रेसूच ना, हेतून बाकीचे रिजनल पार्टी आसा आनी आमी जर ते इंडिया ब्लॉकान वयता जाल्यार ते ब्लॉकान वचपाचें कारण थंयसर मिनिस्ट्री घेवपाक नाजाल्यार पयशे करपाक न्हू. आमकां त्या ब्लॉकाचो सपोर्ट जाय, बाकीच्या रिजनल पार्ट्यांचो सपोर्ट जाय, आमचे विशय मांडपाक, आमकां तेंको दिवपाक. कित्याक फक्त एक रिजनल पार्टी वचोन थंयसर आपलो आवाज काडपाक शकना नाजाल्यार ते बोळ मारपाक शकना. तेका लागून आमकां हेंचो सपोर्ट मेळ्ळ्या उपरांत, त्या ब्लॉकाचो सपोर्ट मेळ्ळ्या उपरांत आमी आमचे प्रश्न मांडपाक शकतले. आमी तेंकां घेवन फाल्यां प्रेस कॉन्फरन्सीस घेवपाक शकतले. फाल्यां जर आमकां चान्स पडोंक ना जाल्यार ते दुसरे रिजनल पार्टीज आसा त्या ब्लॉकान तेंच्या थ्रू आमी आमचे प्रश्न मांडपाक तेंकां सांगपाक शकतले. असल्या तरेचे आमी सेटअप आमी विचार करता. आमी फक्त त्या ब्लॉक वांगडा वचोन फायनान्शियल डिलिंग करपाक आमी तेंच्या वांगडा वचना नाजाल्यार तेंकां इलेक्शनान जिखपाक आमी तेंकां सपोर्ट करिना. आमचे इलेक्शन आमी लडटा, आमी फक्त आमचो आवाज काडपाक, गोंयकारांचे प्रश्न मांडपाक त्या ब्लॉका वांगडा आमी आसतले.